वजन जेवढ्या पटपट वाढत नाही ना, तेवढं वजन कमी करायला वेळ लागतो. म्हणजे वाढतं तर पटकन, पण वजन पटकन कमी होत नाही. तर खूप दिवस झालं, ताई तुझी पूर्ण वेट लॉस जर्नी सांग, अशा भरपूर कमेंट येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या लोकांचा किंवा तुमच्या जे आपले सबस्क्रायबर आहेत, जे खूप फ्रिक्वेंटली कमेंट करत असतात, त्यांचं प्रत्येक अपडेट देत असतात, ते माझ्याबरोबर शेअर करत असतात. जे की त्यांनी स्वतःच्या डॉक्टरशी, डायटिशियनशी सुद्धा शेअर केलेलं नसेल, अशी प्रत्येक गोष्ट ते माझ्याबरोबर शेअर करत असतात. Instagramला मला मेसेजेस येतात, तुमचे फोटोज येतात आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल जी वाढलेली आहे ते बघून मला खूप आनंद होतो. भरपूर जणांनी भरपूर वेट लॉस केलेला आहे. मी कुणी डॉक्टर नाहीये किंवा डायटिशियन नाहीये, पण मी ज्या पद्धतीनं माझा वेट लॉस केला, हेल्दी पद्धतीने अभ्यास करून जो वेट लॉस केला तो तुम्हाला आवडतोय आणि त्यामुळेच माझा हा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढलेला आहे आणि मी तुमच्यासमोर प्रत्येक गोष्ट शेअर करते आणि त्याचा तुम्हाला पुरेपूर फायदा होतो, याचा मला फार आनंद होतो. त्यामुळं तुमचं खरंच म्हणजे मनापासून मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. तर आज मी तुम्हाला माझी पूर्ण वेट लॉस जर्नी सांगणार आहे. पूर्ण म्हणजे माझं आधी वजन किती होतं, नंतर माझं कसं वाढलं, ते मी कसं कमी केलं, हे तुम्हाला ऐकायचं होतं. आणि खूप दिवस झालं वेट लॉस जर्नीचा बाकी सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ येत असतो, पण वेट लॉस जर्नीचा व्हिडिओ मी टाकलेला नाहीये. तुम्हाला माहिती आहे का, जे कोणी नवीन असेल त्यांना सांगते. मी जेव्हा म्हणजे मी पहिल्यापासून मला जवळ-जवळ 9 वर्ष झालं मी जॉब करते. आता माझं 9 वर्ष कंप्लीट होतील आणि मी आता जॉब सोडलेला आहे. म्हणजे सोडलेला आहे म्हणजे आता एका महिन्याने मी नोटीस पिरियडवर आहे आणि एका महिन्याने माझं ऑफिस म्हणजे मी ऑफिसला जाणार नाहीये. कारण की आत्तापर्यंत मी वर्क फ्रॉम होम करत होते. आणि माझं वजन वाढण्याचं जे कारण आहे ते सुद्धा हेच होतं. आणि तुम्हाला असं वाटेल मी ऑफिस काच म्हणजे त्याचं ऑफिसचा आणि ह्याचा काय संबंध वजनाचा. आता मी ऑफिसला जाऊ शकत नाही कारण माझी लहान मुलगी आहे त्यामुळं आणि आत्तापर्यंत कोरोनापासून मला वर्क फ्रॉम होम मिळालं होतं. त्यामुळं मी काम करत होते. पण आता मला ऑफिसला जाणं पॉसिबल नाहीये कारण माझ्या मुलीला सांभाळण्याची माझ्याकडे सोय नाहीये. आता मी असं का तुम्हाला सांगतेय, तर हे ऑफिस, घरकाम आणि सगळं माझ्या मुलीला सांभाळून विथ सी सेक्शन एवढं माझं वजन वाढलं होतं. तरी मी माझं वजन 6 महिन्यामध्ये जवळ-जवळ 18 किलो वजन कमी केलं. अजूनही कमेंट येतात, की "ताई तू अजून वजन कमी करणार आहे का?" तर ते पण मी तुम्हाला सांगते, की माझं जे नवीन असतील त्यांना माहीत नसेल, पण माझं वजन मला 5च्या आकड्यामध्ये न्यायचंय, जे की 8च्या आकड्यामध्ये होतं. ते मी 6च्या आकड्यामध्ये आणलेलं आहे आणि ते मला 5च्या आकड्यामध्ये न्यायचंय. आता मी तुम्हाला माझी पूर्ण वेट लॉस जर्नी सांगते. त्याआधी तुम्हाला सांगते, की माझं लग्नाच्या आधी म्हणजे लग्न करेपर्यंत माझं वजन जे होतं ते 47 किलो होतं. 5 फूट 7 ते 8 इंच माझी हाईट आहे. एक्झॅक्ट मी आता खूप दिवस झालं मोजलेलं नाही, पण 5 फूट 7 इंच जरी पकडली, तरी माझं वजन जे आहे ते 47 ते 48 किलोमध्ये 46च्या ह्याच्यातच असायचं. 46, 47, 48 एवढं होतं. पण आपण लग्नाच्या आधी जसं असतो, तसंच आपण लग्नानंतर राहत नाही. त्यातली त्यात एक मूल होतं तेव्हा तर अजिबात राहत नाही. मग माझं तुम्हाला सांगते खूप गरमी आहे पुण्यात तर. तर माझं लग्नाच्या आधी 46, 47, 48च्या रेंजमध्ये वजन होतं. नंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पण माझ्या वजनामध्ये काही एवढा फरक झाला नाही. पण लग्न झाल्यानंतर पण मी ऑफिसला जात होते. सगळं माझं व्यवस्थित रुटीन चालू होतं. नंतर मी प्रेग्नंट राहिले. प्रेग्नंट राहिल्यानंतर जशी मी प्रेग्नंट राहिले तसा कोरोना चालू झाला. म्हणजे फक्त एका महिन्याची माझी प्रेग्नन्सी होती. मी जॉबला रिझाइन केलंच होतं कारण की मला जमत नव्हतं. मला भरपूर उलट्या वगैरे खूप त्रास व्हायचा आणि प्रवास करून जाणं ऑफिसला थोडंसं डिफिकल्ट जायचं. त्यावेळेला मी काय केलं, मी रिझाइन केलं आणि नशीब माझं असं चांगलं, माझ्या घरात लक्ष्मी आली. म्हणजे माझ्या पोटामध्ये लक्ष्मी आली आणि मला वर्क फ्रॉम होम भेटलं. म्हणजे त्यावेळेला जर माझा तो डिसिजन म्हणजे थोडासा जरी इकडे-तिकडे वेळ गेला असता ना, तरी मला सगळं माझं गेलं असतं. कारण मला वर्क फ्रॉम होम भेटलं. मी रिझाइन मागे घेतलं आणि तेव्हापासून वर्क फ्रॉम होम म्हणजे कंटिन्यू ऑफिसला जाणं, बाहेर जाणं आणि घरात बसणं यात खूप फरक असतो. घरातलं काम, ऑफिस, प्रेग्नन्सी आणि प्रेग्नन्सीमध्ये आपण भरपूर गोष्टी खातो आणि मला कधी उलट्याचा फक्त 3 महिने त्रास झाला. 3 महिन्यानंतर मी सगळं खायला लागले. त्यामध्ये माझं वजन वाढत हळू-हळू 52 किलो, 54 किलो, 58 किलो. नंतर 5व्या महिन्यानंतर प्रोटीन पावडर सुरू झाली. डॉक्टरला मी अजूनही पातळ, कुपोषितच दिसत होती, की बाळाची वाढ चांगली व्हावी. त्यामुळे प्रोटीन पावडर डॉक्टरांची सुरू होते, तुम्हाला माहिती आहे. प्रोटीन पावडर सुरू झाली.
मिस्टर पण भरपूर काळजी घ्यायचे. कोरोनामध्ये घराच्या बाहेर पडता येत नव्हतं, व्यायाम करता येत नव्हता. आम्ही जुन्या ठिकाणी तर 1 BHKमध्ये रेंटमध्ये राहतो, तिथं आम्ही 1 RKमध्ये राहायचो आणि तिथं बाहेर असं जायला कुठंच चान्स नव्हता. फक्त एक समोर गॅलरी होती आणि वरती टेरेस होतं. प्रेग्नंट असल्यामुळं आणि त्यात थोड्याशा पायऱ्या वेगळ्या असल्यामुळं मी टेरेसवर पण जात नव्हते. त्या लोखंडी पायऱ्या असतात ना, ज्याच्यामध्ये म्हणजे नाही का असा गॅप असतो आणि म्हणजे माझ्या मिस्टरांचं असं म्हणणं असायचं की तू वरती जाऊ नको, कारण म्हणजे भीती वाटायची. भीतीपोटी ते मला जाऊ द्यायचे नाहीत वरती. तरी मी गुपचूपमध्ये जायचे. पण काय व्हायचं तुम्हाला सांगते, कोरोनामध्ये कपडे दुकानात जाऊन घेता येत नव्हते. ऑनलाईन सगळं बंद होतं आणि माझं शरीर वाढत होतं आणि माझ्याकडं कपडे नव्हते, कारण मला स्मॉल साईज कपडे अल्टर करून लागायचे. ते माझे कपडे स्मॉल साईजचे कपडे मला बसत नव्हते. दुसरे कपडे मला मागवता येत नव्हते. नशिबाने एक दिवस माझ्याकडे कोरोनाच्या आधी आत्या आली होती आणि तिचा गाऊन माझ्याकडे राहिला होता. तो गाऊन आणि दुसरा एक माझा फुल जो वन पीस असतो ना, तो वन पीस मी लूज करून फक्त 2च कपडे मी 9 महिने घातले. खरं सांगते, त्या 2 कपड्याव्यतिरिक्त माझ्याकडे कुठलाच कपडा नव्हता की जो मला पूर्ण बसेल. त्यामुळं ना माझं वजन वाढत तर गेलंच, पण म्हणजे कपड्याचा नाही काही संबंध, पण माझं वजन वाढत होतं. माझ्याकडे कपडेसुद्धा नव्हते, कारण कोरोनामध्ये तुम्हाला माहिती आहे सिच्युएशन कशी होती. साडी तरी कशी घालणार, ब्लाऊज येत नव्हते आणि माझं जास्त करून सगळं गावाला सामान असतं. इथं कशी लिमिटेड आपलं जागा असते आणि एवढं सगळं सामान आपलं बसत नाही. त्यामुळे माझं सगळं गावाला सामान असायचं आणि गावाकडची आमच्याकडे येऊ शकत नव्हती. आम्ही गावाकडे जाऊ शकत नव्हतो. तुम्हाला कोरोनाची सगळी सिच्युएशन माहिती आहे. त्याच ह्याच्यात मी 8व्या महिन्यात आम्ही खूप क्रिटिकल सिच्युएशनमधून गावाला गेलेलो. असंच माझं हळूहळू वजन वाढत गेलं. 9 तासाची ड्युटी करायची. घरातलं आपलं भाजी चपातीचं काम करायचं. व्यायाम नाही, काही नाही. व्यायाम करायला वेळ मिळायचा नाही, चालायला वेळ मिळायचा नाही. हळूहळू करत माझं वजन जवळ 8व्या महिन्यामध्ये 90 किलोवर गेलं. 90 किलोवर गेल्यानंतर घरचे म्हणले की आता तुला कसं पण गावाला आणलं पाहिजे. गावाला आणलं पाहिजे. 8व्या महिन्यामध्ये आपल्याकडे प्रवास करत नाही, रिस्की असतो. पण जर 9व्या महिन्यामध्ये मी गेले तर अजून रिस्क वाढू शकते आणि 8व्या महिन्यामध्ये 7व्या महिन्यापर्यंत तर एकदम स्ट्रिक्टली होतं. 8व्या महिन्यात पण होतं. आम्ही कसं गेलो ती मी सिच्युएशन सांगत नाहीये तुम्हाला. खूप डेंजर ह्याच्यामध्ये आम्ही रात्रीचं पहाटेचं म्हणजे आता सांगायला काही हरकत नाही, पण एका ह्यानं मी म्हणू शकतो की आम्ही खरं पळूनच गेलो. म्हणजे लपून छपूनच पहाटेच आम्ही रात्रीच्या 3 वाजता गेलो, कारण की माझी डिलिव्हरी होती आणि प्रेग्नेंट लेडीजला लगेचच कोरोनाचा धोका होता. तुम्हाला पण माहीत असेल प्रेग्नेंट लेडीजला. मग आम्ही रात्रीचं गेलो तरी आम्हाला 1-2 ठिकाणी पकडलं. म्हणजे खूप आम्ही कसं पळून गेलो तुम्हाला सांगत नाही. त्या पोलिसांच्या ह्याच्यातून पण आम्ही पळून गेलो, कारण माझं डिलिव्हरी होणं इम्पॉर्टंट होतं. मग मला गावाला सोडल्यानंतर मला क्वारंटाईन केलं. 15 दिवस एका घरामध्ये परत क्वारंटाईन. म्हणजे मी माझा परत बाहेर जाण्याचा संबंध नाही 8.5 महिने झाल्यानंतर. मग क्वारंटाईनमध्ये पण मला सगळं घरात यायचं. मी सासरी राहायला गेलेले. सासरी मग माझ्या सासूबाई काय म्हणायच्या, "तू पुण्याचं नाही का पिशवीतलं दूध पितेय, तुला व्यवस्थित खायला मिळालं नसेल, व्यवस्थित खायला मिळालं नसेल." म्हणून दाबून दोन्हीकडचं प्रेम दरवाजात कारण अंगणवाडीच्या बायका बघायला यायच्या की खरंच क्वारंटाईन आहे का? त्यामुळे आई आणि सासूबाईंनी इतके लाड पुरवले. माझं 9 महिने 9व्या दिवशी जेव्हा आम्ही चेकिंगला गेलो तेव्हा माझं 103 किलो वजन होतं. त्याच्या आधीच 15-20 दिवस मला बीपीची गोळी सुरू झालेली. बीपी इतका वाढलेला माझा की माझे डोळे पूर्ण रक्तासारखे लाल झालेले. कारण त्या खूप वाईट सिच्युएशनमधून मी गेली. माझी कोरोनाची टेस्ट झाली. मी डॉक्टर चेक करतानाच त्याच्या तोंडावर शिंकली. त्यानं मला आत घेतलं नाही. परत मला त्यानं क्वारंटाईनचं प्रूफ मागितलं. डॉक्टरनं प्रूफ मागितल्यानंतर मी म्हणलं पुण्याची फाईल बघून त्यांनी परत पुण्यावरून कशी आली, इथं कशी आली, तिथं का नाही ट्रीटमेंट, भरपूर प्रश्न. तुम्हाला माहिती आहे कोरोनामध्ये काय अवस्था होती. ह्या स्ट्रेसमुळं परत बाळाला अन्वीच्या गळ्याला 2 नाडीचे वेढे दाखवले. परत क्रिटिकल सिच्युएशन दाखवली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधून ना मी इतक्या स्ट्रेसमधून गेले. माझं वजन त्या प्रेग्नन्सीचं वाढलं का स्ट्रेसमुळं वाढलं मला पण कळलं नाही. 103 किलो माझा फायनल काटा होता जेव्हा मी डिलिव्हरीला जाणार होते. बीपीची गोळी मला 6 महिने चालू होती वजनामुळे. आता जेव्हा माझी डिलिव्हरी झाल्यानंतर सडनली 7 ते 8 किलोचा तुम्हाला माहिती आहे फरक पडतो. त्या 1 महिन्याभरामध्ये माझं 8 ते 10 किलो बरोबर वजन कमी झालं आणि त्याच्यानंतर 6 महिने मी आईकडं होते
आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या आईकडं किंवा आपली सेवा केली जाते. आपली डिलिव्हरी झालेली असते. सी सेक्शन झालेलं होतं माझं. 6 महिने 5 महिने व्यवस्थित राहिले मी गावाला. त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये आल्यानंतर माझं जॉईनिंग होतं. कारण मी 15 दिवस आधी सुट्टी घेतलेली. 5.5 महिन्याचं माझं बाळ झालेलं. नुकतंच मुलींना आपल्याकडे अन्नप्राशन 5 महिन्यानंतर केलं तरी चालतं. मी तिला खायला पण घालायला सुरुवात केलेली बाहेरचं आपलं म्हणजे आपण घालतो ना डाळ, तांदूळ वगैरे ते दळून वगैरे ते. त्याच्यानंतर तिला बघत बघत किंवा घरातलं काम करत ऑफिस जॉईन केलेलं. ते बघत बघत थोडीशी ना पोस्टपार्टम डिप्रेशन असतं ना ते यायला लागलं. म्हणजे एकट्यानंच सगळं करायचं, एकट्यानंच सगळं करायचं. आणि माझं वजन 84, 85, 86 अशा रेंजमध्ये असायचं. आता इतकं टेन्शन यायचं, इतकं टेन्शन यायचं की सगळं एकट्यानंच करायचं. आता मिस्टर माझ्या ऑफिसला जायचे. ती ऑफिसला जायची आणि लहान लेकराला तुम्हाला माहिती आहे 2-2 तास खायला घालायला लागतं. आपल्याला खायला लागतं. त्याला बाळाला दूध पाजलं की चक्कर आल्यासारखं होतं. ही असल्या गरमी, उन्हाळा, घाम, त्याला फिडिंग केलं की गरमी, ती ऑफिसची मीटिंग, चिडचिड, व्हिडिओ ऑन करायचा, टेन्शन म्हणजे नाही का, हे असं इतकं बर्डन यायचं की माझं वजन वाढलंय, माझी तब्येत वाढली आहे, मी फुगली आहे. माझं कधी लक्षातच आलं नाही. कधीच माझ्या लक्षात आलं नाही की म्हणजे माझं वजन वाढलंय, मी कशी दिसते. इव्हन मी माझे केससुद्धा आठवडा विंचरायची नाही. तोंडाला पावडर मी कधी लावली नाही. माझं इतकी विचित्र अवस्था होती ना, कारण सगळं करायला लागायचं. म्हणजे तुम्ही मला स्ट्रेस काय घेतला ह्याचं विचारता. एका बाईला असं वाटतं सगळ्यांना, पण खूप ताण असतो ह्या गोष्टीचा. तिला जेवढं घरच्यांचं टेन्शन नसतं ना, तिला तेवढं ते 4 गोष्टी मॅनेज करताना एक बर्डन येतं, की बाबा आपलं ऑफिसचं टायमिंग हे आहे, त्या टायमिंगमध्ये ऑफिसचं पण काम झालं पाहिजे. आपल्या बाळाला पण टायमिंगवर खायला दिलं पाहिजे. आपण पोटमारा केला सपोज, तरी पण आपल्याला बाळाने दूध पिल्यानंतर परत आपल्याला गरगरायला लागतं. परत आपल्याला भूक लागते. 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं सुद्धा आपल्याला बर्डन येतं. का? तर आपल्याला काम उरकायचं असतं. आणि त्यावेळेला इतकं माझ्यावर काम पडायचं, ऑफिसचं पण इतकं काम पडायचं. कारण घरातलं करण्यामध्ये, बाळाला सांभाळण्यामध्ये, माझं बघण्यामध्ये मला टाईम जायचा. 8 तासाची ड्युटी माझी 12 तासाची व्हायची. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत माझं अधूनमधून कंटिन्यू काम चालू असायचं. त्यामुळे वेगळ्या स्ट्रेसमध्ये होते. मी काम सोडू शकत नव्हते. ह्याच्यावर तर आपली रोजीरोटी चालते. मला नोकरी सोडता येत नव्हती. आई-वडिलांनी एवढं शिकवलंय, ते कशासाठी शिकवलंय, ह्या फेजमधून सगळेच जातात. असंही मी माझ्या मनाला सांगायचे, सगळेच जात आहेत, मग मी पण जाते. सगळेच जात आहेत, मी पण त्यातूनच जाते. घराचा दरवाजा माझ्या कधी उघडला नव्हता. बाहेरची हवा मला कसली माहीत नव्हती. आणि मी अशीच फुगत गेले. माझे गाल, माझं शरीर असं सुजत गेलं. आणि मग मी 84चं जे माझा काटा होता वजनाचा, तो माझा तसाच होता. माझी मुलगी 4 वर्षाची होईपर्यंत मी अशाच स्ट्रेसमधून गेली. आणि जशी मुलगी मोठी व्हायला लागली, तिच्या करामती वाढायला लागल्या. इथं चढ, तिथं चढ, दरवाजाच्या कड्या मोडल्या तिनं. दरवाजांवर चढून सोफ्यावर चढ, उडी मार, बेडरूममध्ये जा. ती बेडरूममध्ये गेली की मी परत बेडरूमला लॉक लावायला लागले. आता डोळ्यासमोर आपली मुलगी आपल्या समोर खेळतीये, ते बरं टेबल खाली शिर, हे तुम्हाला माहिती आहे मुलांचं सगळं असतं. परत तिची भूक वाढायला लागली. तिला मी 2 ते 2.5 वर्ष बरोबर दूध म्हणजे फिडिंग केलं बरं का. त्याच्यानंतर मी फिडिंग सोडायला प्रयत्न केला. फिडिंग सोडलं. त्याच्यानंतर परत माझं वजन वाढलं. हे असं करत मला सायटिकाचा त्रास सुरू झाला. सायटिकाचा त्रास, मला कमरेनं कसलंच बसायला येत नव्हतं. तरी मी ॲडजस्ट करून बसायला लागले. मी डॉक्टरकडे गेले. डॉक्टरनी मला T1, T2च्या थायरॉईडच्या टेस्ट सांगितल्या. डॉक्टरांनी मला पिरियड्स आले नाहीत. मला डिलिव्हरी झाल्यापासून 4 वर्ष पिरियड्स आले नाहीत. मला डॉक्टरांकडं माझे मिस्टर घेऊन जायचे. ते मला टेस्ट सांगायचे. मला कधीच जास्त मोठा आजार आपल्या शरीराला लागण्याची पहिल्यापासूनच भीती वाटते की मला कुठला आजार नसावा. त्यात त्यांनी टेस्ट सांगितल्या मला थायरॉईडच्या. परत ते तुम्हाला माहिती आहे ते एक ब्लडची गोळी वगैरे देतात पिरियड्स येण्यासाठी. ते यानं माझं ब्लिडिंग व्हायचं. परत गोळ्या बंद झाल्या की परत ते, म्हणजे ह्या ट्रीटमेंटमधून गेली. B12ची डेफिशियन्सी झाली. B12चं खूप जणांना हे म्हणजे चपाती वगैरे तोडता येत नाही, केसाला क्लच लावता येत नाही, हातापायातून मुंग्या येतात. म्हणजे असं वाटतं की बधीर झाले हे रात्रीचं झोपे. म्हणजे आधी मला असं वाटायचं की मला गाढ झोप लागते कामामुळे, त्यामुळे माझं अंग बधीर झालंय. पण
ताकदच नसते. म्हणजे 2 बोटाने आपण चिमटेने काही ओढू पण शकत नाही असं, किंवा एखादी असं नाही का म्हणतो आपण, बोटांची हालचाल जी आहे ती होत नाही B12मध्ये. म्हणजे हातापायातून मुंग्या येतात. एखादी वस्तू जी पकडायला आपल्याला ताकद पाहिजे ना, ती ताकद येते. B12ची ट्रीटमेंट सुरू झाली. मग ती आधी 7 दिवसाला इंजेक्शन द्यायचे, परत 15 दिवसाला, परत प्रत्येक महिन्याला इंजेक्शन सुरू झाले. ह्या स्ट्रेसमधून मी इतकी जात होते. आणि माझ्या ह्या सगळ्या कामामध्ये माझी पोरगी 3-3.5 वर्षाची झालेली, तरी तिला बोलायला येत नव्हतं. आता इतकी बोलते, आता नको बोलावं असं वाटतं. पण त्यावेळेला ती बोलत नव्हती. अन्वी अन्वी म्हणलं तरी ती नाही का रिस्पॉन्सच, तिला कळायचंच नाही की तिला मी हाक मारतीये. मग ते मला अजून दुसरा स्ट्रेस यायला लागला. दुसऱ्याला कळू नये किंवा नवऱ्याला कळू नये म्हणून मी बाथरूममध्ये रडायचे की कधी माझी पोरगी बोलणार. हे सगळं माझ्यामुळंच होतंय. पोरीला मला घराच्या बाहेर खेळायला पाठवता येईना. ऑफिसमुळं गोंधळ होऊ नये, माझं कामात लक्ष लागू नये, म्हणजे लागावं यासाठी मी दरवाजा बंदच ठेवायचे. मला इतकं टेन्शन यायला लागलं, काय करू काय करू काय करू. मग मी सोल्युशन काढलं की हिला जर मी शाळेत लवकर प्ले ग्रुपला जर टाकलं तर नाही का तिला बोलायला पण फायदा होईल आणि मला पण थोडासा टाइम मिळेल. आणि खरंच तिला जसं मी शाळेत टाकलं, प्लेला टाकलं, ती हळूहळू दुसऱ्या मुलांचं बघून बघून, म्हणजे आता क्लासमध्ये टॉप करते ती. पण त्यावेळेला ती अशी सिच्युएशन होती, तिला काहीच कळत नव्हतं. म्हणजे माझी आईनं जेव्हा 6 महिने सांभाळलं ना तिला गावाला, तेव्हा ते छोटंसं लेकरू असं ओ करायचं, मम्मी बोलायची तशी. पण मला तिच्याशी बोलायला वेळच नव्हता. मला स्वतःलाच वेळ नव्हता. तिला मी कधी वेळ देऊ. मग नंतर मी तिला माझं गोष्टी सांगायला लागले की माझ्या ऑफिसमध्ये असं तसं, मला असं असं असतं, हे असं असतं, हा ग्लास आहे, हे पाणी आहे, ही भिंत आहे, टेबल आहे. कारण तिचा शब्द साठा, मला असं वाटायचं की तिला शब्दांची ओळख करून दिली पाहिजे, तेव्हा तिला कळेल की हे पापा आहे, ही शिशी करायची, सुसू करायची. असं मी तिला हळूहळू बोलायला लागले. नाहीतर आधी मी तिला अंदाजेच नेऊन बसवायचे, अंदाजेच सगळं चालायचं, तोंडातून माझे शब्द निघत नव्हता. आता मी एवढी बडबड करते, मी बडबडीच आहे ऍक्च्युली, मी बडबडीच आहे. पण त्यावेळेला ती तशी सिच्युएशन होती की ते बाळ आपलं लेकरू झोपले तर ते झोपूनच राहावं असं मला वाटायचं. मांडीवर घेऊन म्हणजे मांडीवर जर ते झोपलं तर मला वॉशरूमला आली ना तरी मी कंट्रोल करायची की नको, मांडी हल्ली तर बाळ उठेल. ह्या सगळ्या स्ट्रेसमुळे माझं इतकं वजन वाढलं 84 किलो. आणि वजन 84 किलो म्हणजे जास्त नाहीये, पण बॉडीवर सूज आली होती, स्वेलिंग आलं होतं, फुगल्यासारखी बॉडी दिसायची, पिंपल येत होते. हे कपाळ पूर्ण माझं भरलेलं असायचं. मला कधीच पिंपल येत नव्हते. माझं पूर्ण कपाळ भरलेलं असायचं, सगळीकडं घामोळ्या. काय माझी अवस्था सांगू तुम्हाला. माझ्याकडं लिमिटेडच फोटो आहेत की ते मी तुम्हाला दाखवते लॉंग व्हिडिओमध्ये, शॉर्ट व्हिडिओमध्ये, की हे माझं असं वजन होतं. पण मी स्वतःचा कधीच फोटो काढला नाही. मी नंतर काढायला लागले जेव्हा मी नुकतीच वेट लॉसला सुरुवात केलेली. तेव्हा मी हळूहळू नाही का आपल्यात काय बदल होतोय म्हणून मी फोटो काढायला सुरुवात केली. त्याच्या आधीचे जर म्हणलं तर मी कधीच इतके घाणेरडे माझा अवतार होता, फोटो काढला नाही. त्यामुळं मी जशी 84 किलोची झाले आणि मी जशी माझी प्लेला जायला लागली तेव्हा मी म्हणलं की आता मला सुरुवात करायला हवी. मला B12ची इंजेक्शन ही चालू होती. युरिन इन्फेक्शन सारखं व्हायचं. हे का व्हायचं मला माहीत नाही. एका जागी मी बसायचे, वॉशरूम नाही का कंट्रोल करायचे. ह्या गोष्टी खरं कंट्रोल नाहीत केल्या पाहिजेत, पण त्यावेळेला सिच्युएशन तशी होती. ह्या सिच्युएशनमधून मी बाहेर कसे आले ते तुम्हाला सांगते. मी ठरवलं मनाशी की नाही, असं कुठला मी अशी कोणती गोष्ट करू की शॉर्टकट असा कोणता वापरू की माझं वजन कमी होईल. मग मी पहिला शॉर्टकट वापरला की नाश्ता स्किप करायचा म्हणजे आपलं वजन कमी होईल. मग नाश्ता स्किप करायला लागले मी. त्याच्यावर अभ्यास केला, नाश्ता स्किप केल्यानं वजन कमी होईल का. म्हणजे अन्न पोटात, माझं असं म्हणणं होतं की अन्नच पोटात घालवायचं कमी, म्हणजे आपली चरबीच आपल्याला ऊर्जा देण्याचं काम करेल. पण तसं नाही झालं. माझं वजन तो काटाच हालत नव्हता, स्टक झालेलं वजन. त्याच्यावर अभ्यास केला तर नाही, काहीतरी पोटाला खाल्लं पाहिजे. मग त्यातून काय अजून सोल्युशन, खाण्यापिण्याचं तर ठीक आहे, पण अशा कुठल्या गोष्टी केल्यानंतर माझं पटकन वजन कमी होईल. शॉर्टकट आपण जो म्हणतो ना, शॉर्टकट ज्यानं खाण्याचं पण आपलं काय पडलं नाही पाहिजे, आपल्याला त्रास नाही पडला पाहिजे आणि आपलं शरीर पण चांगलं राहिलं पाहिजे. मग मी त्याच्यावर सोल्युशन काढलं की चालणं. आपण भरपूर चालायचं, भरपूर मी चालू कसं. तेव्हा मला माहीत पण नव्हतं ते 10K स्टेप्सचा क्रायटेरिया काय असतो, किती चालल्यावर किती कॅलरीज जळतात, किती सूर्यनमस्कार घातल्यावर किती कॅलरीज जळतात. मी पण हे नावं ठेवायचे, काही लोक कॅलरीज करतात. पण जेव्हा स्वतःचं वजन वाढतं ना
तेव्हा आपण ॲटोमॅटिक त्या गोष्टी सर्च करायला लागतो. कुठल्या कडधान्यातून किती कॅलरीज मिळतात, पनीरमधून किती कॅलरीज मिळतात, चपातीमधून किती, भाकरीमधून. मग कोणते शॉर्टकट ॲप्लाय करावेत? तर मी तुम्हाला सांगते, मी शॉर्टकट, पहिला शॉर्टकट म्हणजे चालण्याचा. मी सर्च करायचे 1 तास जर रोज चाललं तर किती कॅलरीज जळतील, 2 तास जर रोज चाललं तर किती कॅलरीज जळतील, 5,000 पावले चाललं तर किती कॅलरीज जळतील, 5,000 पावले किती वेळ लागतील चालायला, किती वेळ लागेल चालायला, 10,000 पावले किती वेळ चालायला लागतील, स्पीडनं चाललं तर काय होईल, पळायला गेलं तर काय होईल. हे सगळं मी सर्च करायला लागले. 7,700 कॅलरीज म्हणजे 1 किलो फॅट. हे जाळण्यासाठी काय काय मदत करेल, कसं, किती सूर्यनमस्कार घालू. सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली तर स्टॅमिना 10 सूर्यनमस्काराच्या वर कधी गेला नाही. सूर्यनमस्कार करता येत नव्हता, सायटिकाचा त्रास होता. सायटिकाचा नंतर कळायला लागले की सूर्यनमस्कार सायटिकामध्ये करायचा नाही. हे असे हळूहळू अनुभव येत गेले. मग बेस्ट सोल्युशन काय? चालायचं 3 तास. आणि मी 9 वाजता शाळेत गेली की चालायला सुरुवात करायची. ती शाळेतनं येईपर्यंत 2-2.5 तास कंटिन्यू चालत राहायचं. आधनं पाणी प्यायला जायचं. बरोबर रोज चालायचं. रविवार पण स्किप करायचं ना, रोज चालायला सुरुवात केली. दुसरी गोष्ट, आता काय चेंज करू, काय चेंज करू? कार्ब्स तर शरीराला गरजेचे आहेत. पहिल्यापासून मला चपातीशिवाय दुसरं काय आवडत नव्हतं. पण मी खायला सुरुवात केली मग भाकरी. तर भाकरी, त्याच्यात पण माझं सर्च. 30 दिवस कंटिन्यू भाकरी खाल्ली तर किती वजन कमी होईल. मी खूप अभ्यास केलाय. काय सांगू तुम्हाला, किती पुस्तकं वाचलीत मी ते हेल्थ अँड फिटनेसची. हे भाकरीला सुरुवात केली. मग चपाती कधी फक्त उपवासाला, शनिवार रविवार घरी कोणी पाहुणा आला तरच ठरवलं. कंटिन्यू भाकरी खायची. किती खायची ते पण. ती दुसरी गोष्ट मी भाकरीची केली, त्यानं पण मला फायदा झाला. तिसरी गोष्ट म्हणजे मला स्ट्रेस खूप येत होता. स्ट्रेस माझा कसा कमी करायचा? मी जुन्या पान्या मैत्रिणी ज्यांना कधी फोन करायचे नाही त्यांना फोन करायला सुरुवात केली. बोलत बसायचं. कारण माझ्या पण तोंडून शब्द पडत नव्हता. ज्याला बोलायची सवय असते त्याला कुणीतरी दाबून जर ठेवलं ना तर ते आपल्याला नाही जमत. मग बोलायला सुरुवात केली, मन रमवायला सुरुवात केली, ध्यान करायला सुरुवात केली, थोडी देवाच्या पाठीमागं लागली. आधी देवाच्या पाठीमागं देवाचा दिवा लावायला सुद्धा 2 सेकंडमध्ये दिवा लावून यायची पळत पळत. देवाच्या जरा पाठीमागं लागायला लागले, देवाशी बोलायला लागले. कोणच नव्हतं बोलायला, सगळं देवाबरोबर शेअर करायला लागले. मंदिरासमोर बसून रडायचे. का रडायला येते हे पण कळायचं नाही. पण आतून एक डिप्रेशन होतं, एक स्ट्रेस होता. म्हणजे मला अजून आठवते की मी देवापाशी बसून केस धरून रडायची. पण मला कळायचं नाही की मी का रडतीये, मला काय कमी पडतंय ते मला कळत नव्हतं. मग हळूहळू माझं मन हलकं व्हायला लागलं. मी आईशी बोलायचे, माझ्या सासूबाईंशी बोलायचे. मग त्यांना सांगायचे की मला आतून काय होतंय कळत नाहीये, पण मला असं रडू येते, मला त्रास होतोय, आतून कसला तरी त्रास होतोय, कसला ते मला कळत नाही. माझं मन मला कुणापाशी तरी मोकळं करावंसं वाटतंय, म्हणून मी माझं मन मोकळं करते. हा स्ट्रेस जसं स्ट्रेस कमी व्हायला लागतो ना तसं वेट लॉस व्हायला लागतो. लक्षात ठेवायचं, स्ट्रेससुद्धा वजन वाढवण्याचं कारण आहे. मी स्ट्रेसमध्ये होते म्हणूनच माझं वजन अजिबात हलकं, म्हणजे वजन अजिबात कमी होत नव्हतं. आता मी अजून काय गोष्टी करू की मला शरीरामध्ये माझ्या बदल होतील? तर मला कधी सलाद खाण्याची सवय नव्हती. आणि खूपदा ऐकलेलं जुन्या मोठ्या लोकांचं की बाऊल भरून सलाद खायचं, बाऊल भरून सलाद खायचं, कच्च्या भाज्या खायच्या, त्या कच्च्या भाज्या तर मला आवडत नाहीत. पण मग काय करायचं, मग मी सलाद खायला सुरुवात केली. प्रत्येक जेवणाला, दुपारच्या जेवणाला, संध्याकाळच्या जेवणाला सलाद खायचे, सकाळचा नाश्ता प्रॉपर करायचे. अजून मी काय चेंजेस करावे, तर ब्लॅक कॉफी घ्यावी, ग्रीन टी घ्यावी. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत. हे सगळ्यांनाच माहीत असतं, ब्लॅक कॉफी घेतली पाहिजे, ग्रीन टी घेतली पाहिजे. आता मी ब्लॅक कॉफी घ्यायला सुरुवात केली, पण मी त्याच्यामध्ये साखर टाकून प्यायचे. पण नंतर माझ्या डोक्यात आलं की आपण 30 दिवस जर साखर सोडली तर आपल्या शरीरावर काय परिणाम होतील, ह्याच्यावर परत सर्चिंग चालू झालं की किती जर मला कंट्रोलच नाही झाली शुगर तर मी कसं क्रेविंग माझं कंट्रोल करू, मी काय करू. मला जर गोड खाण्याची इच्छा झाली, कारण नॉर्मली स्ट्रेसमध्ये तर कंटिन्यू गोड खाण्याची इच्छा होती. आणि मग मी साखर 30 दिवस सोडण्याचा निर्णय घेतला. सोडायचे काहीही, आपल्याला वजन कमी करून दाखवायचंय, म्हणजे दाखवायचंय वजन कमी करून. मग मी साखर सोडली. ह्या 4 गोष्टी म्हणजे साखर, चालणं, स्ट्रेस कमी आणि सलाद खाणं, ह्या गोष्टी मी सुरुवात केली. बाकीचं रेग्युलरचं जे करते ना तीच मी केली. आता तुम्ही म्हणाल तेलाचं आणि तुपाचं, तर तेलाचं आणि तुपाचं प्रमाण मी कधी केलं माहिती आहे का? मी जेव्हा 84 वरून माझं हळूहळू 76 किलोवर वजन आलं. आणि 76 किलोवर वजन आल्यानंतर रोहिणीताईंनी मला आधी बघितलेलं
आणि त्यांच्याकडे मी गेले. त्यांनी मला बघितलं, ते म्हणले तुला वजन कमी केले. तरी पण मी हट्टी-कट्टी धिप्पाडच दिसत होते बरं का. 76 म्हणजे पण मी जाडच दिसत होते. तर त्या म्हणल्या तुम्ही YouTubeला, मी म्हटलं माझं पण चॅनल आहे, पण मला एवढं टाकणं होत नाही. माझा रेसिपीचा चॅनल आहे. आणि नुकताच आणि मी शाळेला गेल्यानंतर मन रमावून म्हणून रेसिपीचं चॅनल सुरू केलेलं. ते पण समोर येत नव्हते, स्टँड लावायचे, पटापटा रेसिपी करायचे, पटकन पळवायचे व्हिडिओ, शॉर्टला व्हिडिओ टाकायचे. लॉंग तर कधी एवढे टाकतच नव्हते. पण त्या म्हणल्या तुम्ही हेच तुमचं जगासमोर किंवा आपण म्हणतो ना यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर येऊन सांगा. तेव्हा मी यूट्यूबच्या माय फर्स्ट ब्लॉग तुम्ही कधी सर्च करा किंवा यूट्यूबमध्ये जाऊन बघा. माय फर्स्ट ब्लॉग एक 6-8 महिन्यांपूर्वीचा व्हिडिओज आहे. माय फर्स्ट ब्लॉग टाकला आणि त्याच्यामध्ये मी किती होती तब्येत माझी, इव्हन मला दाढी मिशासुद्धा दिसते त्याच्यात. म्हणजे ते PCODमुळं येतात, तुम्हाला माहिती आहे. दाढी मिशासुद्धा दिसते मला वाटते तिथल्या 1-2 व्हिडिओमध्ये. मला आता ते व्हिडिओ बघितल्यावर हसायला येते. पण ते नाही का त्या प्लॅटफॉर्मवर मी आले आणि तिथून मी 76 किलोपासून जेव्हा 68 किलोवर आले ना, तेव्हा मी तेल आणि तुपाचं प्रमाण कमी केलं. म्हणजे जे तेल खात होते ना ते कमी केलं. थोडंसं तूप घालून सुक्या भाज्या वगैरे करायला लागले ते नंतर. पण 84 पासून 76 किलोपर्यंत जे मी माझं वेट लॉस केला ना, तो मी कुणासमोर केला नाही. नंतर मी तुमच्यासमोर वेट लॉस केला. 10 ते 12 किलोचा वेट लॉस मी तुमच्यासमोर केला. एक्झॅक्ट मला आठवत नाही. मग हे अशा पद्धतीनं मी वेट लॉस केला. हळूहळू मी टप्पा गाठत आले आणि आज माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स आला ना, तो फक्त वेट लॉसमध्ये आला आहे. पहिलं मला कुणी जर दरवाजा बेल वाजला ना, तर पहिल्यांदा मला जाऊन ओढणी आणायला लागायची. अंगावर ओढणी घ्यायची, व्यवस्थित दिसते का मी, कशी दिसते, किंवा नजर जे म्हणतो ना समोरच्या माणसाबरोबर मिळवायची, ती नजर मी मिळवू शकत नव्हते. कारण मला लाज वाटायची, खूप लाज वाटायची मला. मला एक इन्सिडेंट आठवते आणि आत्ता मला कसं तरी वाटतं की त्यांनी मला येऊन आत्ता बघावं. माझ्या मिस्टरांचे 2 मित्र आले होते आणि त्यांची वाईफ आली होती आणि माझी इतकी बिकट अवस्था होती. त्यांचा बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी आले होते. त्यांचा केक कटिंग होतं. मला सगळे फोटोमध्ये या म्हणत होते. मला ऑफिसचं काम होतं, मला आवरायला वेळ नव्हता. मी त्यांना म्हणलं नको, मी नाही येत, मी नाही. पण तो माझा इतका घाणेरडा अवतार होता ना, मला अजून वाटतं की त्यांनी यावं, त्या वाईफनं, त्या वहिनींनी यावं, मला बघावं. व्हिडिओमध्ये तर सगळेच बघतात, पण आता मी कशी राहते असं मला वाटतं की ज्यांनी मला त्या अवस्थेत बघितली, गणपतीला देवाला गेलेली गावाला, काय माझं कसलं तब्येत दिसत होती. मला ब्लाऊज मी पूर्ण असा इकडून नाही का, ते जो आपण म्हणतो ना साडी घातलेली पूर्ण मी पॅक केलेलं, माझी एवढी मोठी ढेरी दिसत होती. मला इतकं आता गिल्टी फील होतं ना, कशी मी झालेली की मला कोणी आल्यानंतर नाही का आपल्याकडे गावाकडे पाया वगैरे पडतात, ते पाया पडल्यानंतर माझा परकर मागून फाटलेला, पेटीकोट माझा आतल्या आत फाटलेला. मला इतकं गिल्टी फिलिंग आलेलं. माझं मला कळालं, कुणाला कळालं नाही, पण हे सगळं माझं वजनामुळे होत होतं. आणि तो जो म्हणतात ना, जो कॉन्फिडन्स जो गेलेला ना माझा, तो माझा वेट लॉस झाल्यामुळं आला. आणि तुम्ही मला म्हणता तू अजून ताई वजन कमी करू नको, पण काही ड्रेसमध्ये माझं वजन कमी दिसतं. म्हणजे मी असं म्हणत नाही मला कोणी वजन वाढलेलं आहे, म्हणजे आपले दंड वगैरे आहेत. आता स्लीवलेस कपडे घातल्यानंतर आता तुम्ही म्हणाल की तुझी तब्येत, पण मला पहिल्यापासून मी बाहेर राहिलेली आहे, त्यामुळे मला सगळ्या प्रकारचे कपडे घालायची सवय. पण एक वजन वाढल्यानंतर मी ते कपडे घालून सोडून दिलं होतं. पहिल्यापासून मी बाहेर राहिलेली, घरचं अन्न काय असतं हे मला पहिल्यापासून माहीत नाही. मेषच्या जीवावर राहिलेली ही, म्हणजे मी बाई आहे आता, म्हणजे मेषच्या जीवावर राहिलेली त्यावेळेची मुलगी मी. तरी माझं कधी वजन वाढत नव्हतं, पण माझं डिलिव्हरी झाल्यानंतर एवढं वजन वाढलं आणि ते मी खरंच कंट्रोलमध्ये आणलेलं आहे. अजून मला 8चा आकडा होता, म्हणजे 84चा 7 वर आणला, 76 वर, 7 वरून 6 वर आणला. आता 6 वरून मला 5 वर आकडा आणण्याचं माझं स्वप्न आहे. पण तुम्ही म्हणता की तुला गरज नाहीये, पण तरी बघू, लेट सी. मला असं मी प्लॅन करते की आता लॉंग व्हिडिओमध्ये मी 30 दिवसाची सिरीज घेणार आहे, ज्याच्यामध्ये माझं वजन कमी हो न हो, पण मी काय खाते त्याच्यातून तुम्हाला एक इन्स्पिरेशन मिळेल. तुम्हाला एक नाही का म्हणतो ना आपण, एक आयडिया येईल की काय काय खाल्लं पाहिजे किंवा मी काय काय खाते वेट लॉसमध्ये. ते 30 दिवसाची एक लॉंग व्हिडिओची सिरीज मी घेऊन येणार आहे मे महिन्यामध्ये. आत्ता सध्या नाही, आत्ता सध्या भरपूर तुमच्या कमेंटचे व्हिडिओ बनवणं पेंडिंग आहे, त्यामुळे आत्ता नाही. सगळ्याचा अभ्यास झाला ना की तुम्हाला पण एक आयडिया येईल की कसं 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 खायचं. 30 दिवसाची आपण सिरीज घेऊया, कारण तेव्हा माझा जॉब नसणार आहे, मला तुमच्याबरोबर सगळं शेअर करायला वेळ मिळणार आहे. कसं होतं, मी 4 दिवसाची सिरीज स्टार्ट करते, परत बंद होते, कारण ऑफिसचं काम येतं, ट्रेनिंग, मीटिंग, ह्याच्यातच माझा वेळ जातो.
त्यामुळं काळजी करू नका. मी ही सिरीज घेऊन येणार आहे नव्याने. आपण सुरुवात करूया. तेव्हा मला फार तुम्हाला तुमच्याशी बोलायला वेळ असणार आहे. बरं, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जरी लॉंग झाला असला तरी मी पूर्ण सगळी माहिती दिलेली आहे माझ्या वेट लॉस म्हणजे मी कसा केलेला आहे त्याबद्दल. आणि तुम्हाला बोर झालं का हे पण कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर. थँक्यू.